ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवाचं मी हार्दिक स्वागत करतो। आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने लाईव्ह होण्याचे कारण आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते संदीपान तात्या हजारे, तालुका अध्यक्ष सुनील हिरवे, मराठा आघाडीचे तपसे साहेब, जिल्हाध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष ढावारे साहेब, या सर्वांच्या वतीने मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आमचे रमाई नगरीचे रहिवासी चंद्रकांत नाना मस्के, या पत्रकार परिषदेनिमित्त लाईव्ह होण्याचं कारण म्हणजे काल जो प्रकार घडला, जे तथाकथित नेत्यांनी जो उपोषणाचा खासदाराच्या एक मानसपुत्र म्हणून त्यांनी जो उपोषण धरलं रमाई नगराच्या जनतेशी वेटीस धरून, त्या संदर्भात आज आमचे ज्येष्ठ नेते संदीपान तात्या हजारे या पत्रकार परिषदेत सविस्तर विस्ताराने मार्गदर्शन करतील। सर्व पत्रकार बंधू, आमचे सहकारी, जे असे जे पावसाळ्यात जे छत्र्या कट्या, अशा लोकांना म्हणजे सावध राहायला पाहिजे। याच्यात दुसरी एक गोष्ट म्हणजे की खासदार साहेब आपले केचे आहेत, त्यांनी सगळं तपशील जाणून घेतला पाहिजे। सगळं काय आहे खरी परिस्थिती काय नाही ते पाहूनच तिथं जाऊन भेटी द्यायला, कुठं काय करणं, एखाद्या पोरासोराच्या नादी लागून त्यांची इमेज त्यांनी खराब करू नये। आणि त्यांनी जिथं दलितांनी हे केलेलं आहे त्या ठिकाणी शासन दरबार होईलच ना, काय व्हायचं ते जे होईल शासनामार्फत ते कधी ना कधी होणारच। त्याच्याबद्दल काही त्यांनी काळजी करायची गरज नाही। काळजी ज्या बाजू असतील त्या होत्या, आणि आमचं म्हणणं आहे किंवा त्या ठिकाणी काही लोक जे राहतील, जे सध्या काय परिस्थिती त्यांना त्या ठिकाणी घर बांधून देण्यात येईल। आणि इथं ते जे काय ब्लॅकमेलिंग हे चालू आहे इथं ते एक बंद व्हावं। आणि अशा लोकांवर असे जर कुणी आमच्या घुसखोरी करून जे पुढारी असतील, कोणते दलित नेता हे असे म्हणणार आहे, त्यांना म्हणजे शासनाने त्यांच्यावर दखल घ्यावी आणि त्यांच्यावर असे जर खोटे कारस्थान करून आमच्या लोकांना फसत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। रमाई नगरचे नागरिक आहात, असे वारंवार लोकप्रतिनिधींनी, समाज कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। तर नेमक्या आपल्या अडचणी काय आहेत आणि आपल्याला नेमकं न्याय कोणती संघटना, कोणता पक्ष देतोय? प्रथमतः पत्रकार बंधूंचे आभार मानतो। जय जय। तर हे जे रमाईनगर जे बसलेलं आहे, हे रमाईनगर बसण्याच्या वेळेस आमचे तात्या त्या ठिकाणी आलेले होते। तात्याने त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की तुम्ही इथं बसा, आपण तुमचा प्रश्न जो काय आहे तो मार्गी लावू। आणि बसल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी काही लोक येऊ लागले, दमदाटी करू लागले त्या लोकांना। आणि मग शेवटी कसं असतंय बघा, ज्यांना घर नाही, ज्यांना राहायला जागा नाही, असे मजबूर लोक आहेत त्या ठिकाणी, आणि त्या लोकांना धमक्या देणं, भेडवणं, असे काही जे कोणी लोक आले असतील तर त्यावेळेस त्या लोकांना घाबरून या लोकांनी इकडं तिकडं म्हणजे जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आणखीन कोणी नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, यांच्याशी संपर्क साधला त्या लोकांनी। आणि मग त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे, आम्ही बघतो कोण आहे काय आहे। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही म्हणजे काही अगोदर गुंडागर्दी झाली, हे झाली, त्याच्याबद्दल बी त्यांनी थोडं तिथं त्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला, आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला। आणि तिथून पुढे आमचे जे रमाईनगर वासीय जी लोक आहेत, मग त्यांनी आता बघा, ज्याला भूक लागली ते कुठंतरी कुणाच्या तरी दारात उभा ठाकत असतो। त्याला ना कुणाच्या पक्षाची गरज असते, ना कुणाच्या संघटनेची गरज असते। तो काय म्हणतो, बाबा आम्हाला कोण न्याय देतंय, चला तुम्ही आम्हाला न्याय देतात का, चला तुमच्याकडे आम्ही येतो। तर अशा पद्धतीने जे कालचं काही उपोषण वगैरे ते काही जे झालेलं आहे ते झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही म्हणजे दुमत नाही। आणि पक्ष आणि संघटना
हे जे मजबूर माणूस आहे त्याला पक्ष संघटना काही समजत नसते. त्याला फक्त आपला फायदा कसा होईल, आपल्याला कुठेतरी आपल्या 2 मुलांना आधार कुठं राहायला होईल का आणि कोण आपल्याला देईल का, असंच त्यांच्या मनामध्ये असतं. म्हणून त्या लोकांनी त्या ठिकाणी गेले आणि ते उपोषणाला त्यांनी साथ दिली, हे तर मान्यच करावं लागेल. मी पण होतो उपोषणामध्ये, मी बी 2 दिवस तिथं थांबलो. त्या उपोषणाला मी पण साथ दिली. बाप्पा आले त्या ठिकाणी, बाप्पाने आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही इथं तुम्ही पक्के घर बांधा म्हणले. बाप्पा काय म्हणले, पक्के घर बांधा. मग आमचा बाप्पाला एकच प्रश्न आहे तुमच्या वतीनं की बाप्पाने फक्त म्हणले की पक्के घर बांधा, पण आम्ही बाप्पाला म्हणतो की घर बांधा. मग ज्या माणसापाशी घर बांधायला पैसा आहे तो माणूस जमीन घेऊ शकत नाही का, प्लॉट घेऊ शकत नाही का? मग त्या ठिकाणी बाप्पाने असं म्हणायला पाहिजे होतं, माझं मत आहे की मी तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर करून देतो आणि तुम्ही इथं घरकुल बांधा. तर असे म्हणजे त्या उपोषणामधला त्या दिवशीचा विषय आहे. परंतु पहिल्यापासून जे साथ दिलेली आहे ते आम्हाला संदीपांचा त्यांनी साथ दिलेली आहे. आम्ही मूळचे पॅंथर आहोत. आमचा पहिला जो पक्ष असेल तर आमचा रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले साहेबांचा पक्ष आहे. आम्ही लहानपणापासून त्या पक्षाचं काम केलेलं आहे. माझे वडील त्या पक्षामध्येच होते, मी त्या पक्षामध्येच होतो, माझा मुलगा ह्या पक्षामध्येच काम करतोय. आमच्या घरामध्ये कोणी काही नोकरदार नाही, काय नाही, राजकारणी नाही, काही नाही. आणि आम्ही अशा प्रकारचे आहेत. आम्ही त्या ठिकाणी प्लॉट धरलेला आहे. मी सकाळी लखन भैयाला बोललो, ते क्लिप आली बाबा माझ्याकडे. त्यांनी म्हणले बघितली का तुम्ही? म्हणलं हो बघितली. मग म्हणलं मग काय करायचं? म्हणलं काय करायचं, आम्हाला जे साथ देईल ते आमच्याकडे, आम्ही त्याच्याकडे आणि ते आमच्याकडे. जिथं रमाई नगर बसलेलं आहे त्या ठिकाणीच रमाई नगर बसावं हीच आमच्या म्हणजे इच्छा आहे. आणि बाकी काय मग तर काही ऐकले का? हो ऐकलं ना, काय ऐकलं. वाटतं तुम्हाला त्या संवादाबद्दल? संवादाबद्दल आता काय आहे, आता संवाद तर आहे, आवाज ओरिजिनल आहे, रमेशचा आवाज आहे, कपिलचा आवाज आहे. पण आता क्लिप मग ती कशी झाली काय झाली आता ह्याच्यातलं काय मला एवढं काही ज्ञान नाही. मी अडाणी माणूस आहे. जर त्याने उपोषण तुमच्यासाठी केलं होतं हो तर त्याच्यामध्ये ते 25 गुंठे स्वतःसाठी मागतात, मग याच्यावर हा. तुमचं काय म्हणणं आहे? मग खरं तुमच्यासाठी झटकेत का त्यांच्यासाठी झटकेत? आता ह्यांनी जे उपोषण धरलं ते आता कालच्या वेळेस धरलं, मग क्लिप कधीची आहे हे बघावं लागेल. मग पत्रकारांचं काम आहे ते बघा, तुम्ही शोधून काढा ती क्लिप कधीची आहे, किती दिवसाची क्लिप आहे, किंवा उपोषण धरण्याच्या अगोदरची आहे का उपोषण धरल्याच्या नंतरची आहे. आणि जे उपोषण करतात त्यांनी मला वाटतं असं करू नये. हे जे दलित आहेत, जे गरीब आहेत, त्यांच्या म्हणजे पाठीमध्ये खंजर खुपसण्याचं काम करू नये. तर वामनदादाचे 2 शब्द आहेत, मी तुम्हाला म्हणून दाखवतो. हा तुम्ही आताच म्हणलात की त्या दिवशी सदर खासदार महोदय उपोषणकर्त्यांना तुम्हाला भेट दिली, हो. तुम्ही त्या उपोषणाचे घटक आहात, हो तुम्ही काही वेळ घालवलेला आहे. हो. तर खासदार साहेबांनी तुम्हाला ठोस निर्णय दिला होता की तुम्हाला त्यांनी जागा मिळवून देऊन त्या ठिकाणी घरकुल देतो? खासदार साहेबांनी सांगितलं ना, खासदार साहेबांनी तिथं म्हणले मी 5 वर्ष आहे, तुम्ही घाबरू नका, पक्के घर बांधा. खासदार साहेबांचं काय म्हणणं आलं की तुम्ही पक्के घर बांधा. पण माझं म्हणणं तुमच्यातर्फे खासदार साहेबाला एवढंच आहे की खासदार साहेबांनी म्हणजे तसं आश्वासन मग दलितांना द्यायला पाहिजे होतं, तिथल्या रहिवाशांना द्यायला पाहिजे होतं की मी तुम्हाला घरकुल तिथं मंजूर करून देईन, असं खासदार साहेबांनी म्हणायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. म्हणजे एक प्रकारचे खासदार साहेबांनी थोडक्यात उडवडीचं उत्तर देऊन वेळ मात नेण्याचं काम केलंय का? नाही असं काय, असं तर आपण म्हणू शकत नाही. इकडून पण तुम्ही म्हणताय की अरे, आम्हाला घरकुल आमची जी भावना आहे तसं नाही, मी खासदार साहेबाला उडवडीचे उत्तर म्हणू शकत नाही. पण जे आमची जी भावना आहे ती व्यक्त केली मी तुमच्या समोर. पत्रकारांनी ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवावी असं आमचं मत आहे. आणि हा पाठपुरावा करून घर बांधून द्यावं तिथं. आपण कोणत्या ह्याच्यात? एक आहात. या गावामध्ये केस शहरात आपण राहतात, सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आपलं योगदान आहे. हा प्रकार नेमका काय? हा प्रकार नेमका सांगायचं जर म्हणलं, हा प्रकार पूर्णपणे भोंदूगिरीचा आहे. तर माझं रमाईनगरच्या रहिवाशांना एक नम्र विनंती आहे, त्यांनी यापुढे तरी अशा नेत्यापासून सावध राहावे आणि त्यांच्यासाठी जो लढणारे
कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, खरे कोण आणि खोटे कोण हे त्यांनी जाणून घ्यावं आणि इथून पुढे जे खरे त्यांच्यासाठी लढतील त्यांच्या पाठीशी उभा राहावं. या निमित्त एवढंच मी सांगू शकतो. जो विकू पाहतो तुला, जो विकू पाहतो भारत भुला, जो विकू पाहतो तुला, जो विकू पाहतो भारत भुला. तू आता मला ते पुढच्या वेळी काही आठवणार, परंतु हे वामनदादाचं गाणं आहे किंवा जो भारत भुला विकतो किंवा जो आपल्या देशाला विकतो किंवा जो समाजाला विकतो, तर अशा लोकांच्या माग म्हणजे आमच्यासारख्या माणसांनी जाऊ नये असंही आमचं मत आहे. कारण कालच्या क्लिपवरून माझ्या ते आठवणीमध्ये ते परिस्थिती कालची क्लिप आम्ही बघितली. क्लिप मध्ये असा व्यवहार झालेला आहे की बाबा 20 गुंठे मला द्या आणि तुमचं ते बेड मध्ये असं असं झालंय आणि त्याच्यावर तुम्ही मग आपण दोघे जण मिळून खाऊ वगैरे वगैरे ही क्लिप आम्ही ऐकली. म्हणून मी एक असं म्हणजे म्हणू इच्छितो की जे म्हणजे आज समाजाला विकाय निघाले किंवा भारताला विकाय निघाले अशा नेत्यापासून आम्ही सावध राहावं असं आमचं म्हणणं आहे. आमच्या समाजाने सावध राहावं. आमच्या संदीपांजी माझे द रिअल पॅन्थर नेते आदरणीय संदीपांजी हजारे, माझे मार्गदर्शक मराठा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नवनाथजी तपसे, तसेच माझे मराठा आघाडीचे तालुका अध्यक्ष महादेव श्रीरंग गावरे पाटील, तसेच माझे आदरणीय ज्येष्ठ नेते सुरेशजी बोचुटे, तसेच माझे रमाईनगरचे ज्येष्ठ नेते, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, उपोषणाला साथ देणारे आमचे चंदू काका मस्के, तसेच सर्व माझे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्कल अध्यक्ष असतील, सर्व आम्ही घेऊन बजरंग बाप्पाला आणि त्याचा जॉब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही मूळ पॅन्थर आहेत आणि बजरंग बाप्पाला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही दर एक पॅन्थर आदरणीय संदीपांजी हजारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खासदार साहेबाला घेराव घालणार आहेत आणि आता प्रश्न विचारणार आहेत. त्यांच्यावर का कधी त्यांना बळकट कारवाई करणार आहेत. त्या तथाकथित दलित नेत्याला म्हणून घेणारा आमचा एकच तालुक्याचा वाघ आहे दलित नेता. गायरांजमी चंदन सावरगावाला गायरांजमी रुपयाने घेता त्यांच्या नावावर सातबारा केल्या, उंदरीला केले असे संदीपांजी हजारे हे दर एक पॅन्थर नेते आहेत आणि गोरगरिबाला न्याय देणारे असे आमचे आदरणीय संदीपांजी हजारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही झंझावात चालू करून आणि तालुक्यामध्ये वातावरण असं ढवून काढलं या तथाकथित नेत्याबद्दल. काल आमचे भ्रष्टाचार निर्मूलन ही आमची समिती आहे, आंध्र संघ निर्मूलन समितीचे आमचे आदरणीय लखनजी हजारे आणि यांची टीम पहिले आहे ना असे खांद्यावर घेतली बंदूक आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हे पॅन्थर आहे आमचा जुना पॅन्थर त्यांच्या वडील बचपनापासून जेलमध्ये नामांतराचे गेलेले आहेत. किती 10-12 वर्ष त्याने असे म्हणजे बचपन काळाच्या आधीपासून जेलमध्ये गेलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव असणारे लखनभाई हजारे कसलाही कुणी गुंड असेल कोण तथाकथित असेल नगरसेवक त्याच्या विरोधामध्ये त्याने काल पत्रकार परिषद घेतली. त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लखनभाई हजारे आणि यांच्या टीमला मी हार्दिक शुभेच्छा देतो. एवढं बोलतो. काय प्रश्न असतील ती पत्रकार बांधवांनी विचारावे.